बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला एस्टिमेटिंगचा नवीन प्रॉब्लेम शिकवणार आहे. पुढचा प्रॉब्लेम लॉंग वॉल मेथडनी. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला लॉंग वॉल डिसाईड करायची, कोणची घ्यायची. बघा मित्रांनो, लॉंग वॉल घेताना जर ही घेतली तर इथं हा गॅप राहतो म्हणून आपल्याला व्यवस्थित घेता येणार, तर ही घ्यायला सोपी जाईल. तर मग आपण काय करू, ही लॉंग वॉल घेऊ, ही L1, ही L1 एक लॉंग वॉल घेऊ. हा, मग ह्याच्यामुळे ही एक वॉल झाली. हे लॉंग वॉल किती झालं तुमच्याकडे, ही एक आणि ही एक दोन. हा, नंतर शॉर्ट वॉल जर ही डिसाईड केली S1, तर हिथं एक वॉल झाली, हिथं एक वॉल झाली आणि हिथं एक वॉल झाली. अशा तीन वॉल. नंतर हा, ही एक शॉर्ट वॉल S2, इथं एक वॉल झाली आणि इथं एक वॉल झाली. आता आपल्याला काय करायचं, त्याचा डिस्टन्स काढायचा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सेंटर लाईन प्लॅन काढावा लागतो. हा, तर सध्या तुम्ही काढत नाही, मागच्या प्रॉब्लेम मध्ये काढून दिला तुम्ही शिकू शकता. तर आपण आता सध्या याची लेंथ काढू. तर लेंथ कशी काढायची याची, लॉंग वॉल साठी हे इथून याची थिकनेस आपण 300 mm मानू, 0.3. तर हे 0.3च्या अर्ध 0.15. 0.3च्या अर्ध किती मित्रांनो, हे 0.15. 0.15 इतकं किती, 0.15 प्लस इतकी लेंथ किती मित्रांनो, ही जी लेंथ आहे ही किती, 4.5. 0.15 प्लस 4.5 प्लस ही थिकनेस, ही भिंतीची थिकनेस किती राहील, 0.3. 0.3 प्लस नंतर इथून ते इतका डिस्टन्स किती राहील मित्रांनो, हे 3 आहे. तर 3 आणि ही थिकनेस किती घ्यावं लागेल, अर्धी 0.15. 0.15 किती डिस्टन्स येईल टोटल, 0.15 प्लस 4.5 प्लस 0.3 प्लस 3 प्लस 0.15, 8.1. 8.1 नंतर शॉर्ट वॉलचा डिस्टन्स काढू आपण. शॉर्ट वॉलचा डिस्टन्स काढू, शॉर्ट वॉल 1चा. इकडे बघा मित्रांनो, 0.15 इतकं, 0.15 सेंटर लाईन पासून ते इतकं 3.5. हा, आणि हे 0.15. तर 0.15 प्लस 3.5 प्लस 0.1, तर हे किती येईल मित्रांनो, 0.15 प्लस 3.5 प्लस 0.15, हे आपलं येईल 3.8. 3.8. हा, म्हणजे या तीन वॉल आहेत, यांचा डिस्टन्स राहील 3.8, 3.8, 3.8. मग नंतर बघा मित्रांनो, ही शॉर्ट वॉल S2, शॉर्ट वॉल S2. हा, लॉंग वॉल, अजून एक लॉंग वॉल राहिली, आपण ती घेऊ. पण पहिले हे शॉर्ट वॉल S2 चं सांगतो. शॉर्ट वॉल S2, शॉर्ट वॉल S2. बघा मित्रांनो, ह्याच्या अर्ध 0.15 प्लस हे 3, हे प्लस 3 प्लस 0.15. 0.15 प्लस 3 प्लस 0.15, हे 3.3. हे किती, 3.3. 0.15 प्लस 0.15 प्लस 3, हे किती, 3.3 शॉर्ट वॉल सेकंड. नंतर बघा मित्रांनो, नंतर लॉंग वॉल 2. लॉंग वॉल 2 साठी हा 4चा डिस्टन्स आहे, 0.15 याचं. नंतर हे 4 आणि हे 0.15. हा, 0.15 प्लस 4 प्लस 0.15, हे किती, 4.3. हे किती, 4.3. आता आपल्याला पहिलं काय करायचं मित्रांनो, क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेशन. क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेशन. क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय, उत्खनन. उत्खनन म्हणजे जे आपण गड्डे खांदतो ज्यावेळेस बिल्डिंग बांधायची त्यावेळेस, तर त्याची क्वांटिटी ऑफ एक्सकॅव्हेशन काढायचं. सगळ्यात पहिले लॉंग वॉल मेथडने त्याची लेंथ काढून घ्या, पहिल्या वॉलची. हा, 8.1 प्लस विड्थ. 8.1 प्लस विड्थ. तर विड्थ बघा किती मित्रांनो, इथं 1100 mm विड्थ दिलेली. इथून ते इतकी विड्थ आहे 1100 mm. 1100 mm म्हणजे 1100ला जर 1000 ने भागितलं तर 1.1. 1100 भागिले 1000 किती होतं मित्रांनो, 1.1. 1.1 सेंटीमीटर.
1.1 सॉरी 1.1 मीटर 9.2 मीटर इथे हे किती 9.2 मीटर किती हे 9.2 मीटर ही लॉंग वॉल हा तर आता इकडे बघा याचं कसं काढायचं आपल्याला सगळ्यात पहिले तर इथं काय क्वांटिटी इथं काय लेंथ इथं काय इथं काय ब्रेड इथं काय हाईट किंवा डेप्थ इथं काय क्वांटिटी आणि इथं काय टोटल क्वांटिटी हा तर बघा मित्रांनो तर क्यू यू देतो म्हणजे ही क्वांटिटी हे नंबर्स पण लक्षात ठेवू शकता तुम्ही नंबर्स क्वांटिटीच्या ऐवजी हा तर इकडे बघा किती किती वॉल्स आहे लॉंग वॉल एक आणि दोन दोन वॉल वापरायलो किती त्याची लेंथ 9.2 विड्थ किती त्याची 1.1 हाईट किती त्याची हाईट हाईट काढायची आपल्याला अप टू हाईट म्हणजे ग्राउंड लेवल पर्यंत हे ग्राउंड लेवल हे तर ग्राउंड आहे ग्राउंड पर्यंत हाईट किती त्याची ती बघायची 100 प्लस बघा मित्रांनो हे किती आहे 800 900 आणि 1000 म्हणजे 200 प्लस 750 प्लस 150 हा 800 900 आणि 100 सॉरी हे किती 100 एम एम 100 प्लस 100 प्लस 150 100 प्लस हा हे 100 आहे का 200 ते दिसेना पण ते 100 समजतो मी आता 100 प्लस हे 100 हे किती झाले 800 800 आणि 900 900 आणि हे 100 1000 एम एम बहुतेक ते 200 असणार आहे 200 एकदा मी कन्फर्म करून घेतो मित्रांनो 2 मिनिटं हे 200 आहे मित्रांनो हे किती आहे 200 तर 750 प्लस 150 हा हे 350 हे जर इथं 50 ऍड केले 800 900 आणि 200 1100 म्हणजेच 1.1 डेप्थ पण 1.1 तर याचा गुणाकार करायचा 2 गुणिले 9.2 गुणिले 1.1 गुणिले 1.1 हा 1.1 तर हे किती येतं मित्रांनो 22.264 22.264 हा नंतर दुसरी लॉंग वॉल बघू आपण दुसरी लॉंग वॉल कितीची आहे 4.3 याच्यात विड्थ जर ऍड केली तर विड्थ आहे 1.1 ची विड्थ किती आहे 1.1 ची तर 4.3 प्लस 1.1 हे येतं 5.4 किती क्वांटिटी एकच वॉल आहे लॉंग वॉल एकच आहे ही वाली लॉंग वॉल 2 जे ही एकच आहे हा तर एक क्वांटिटी 5.4 विड्थ 1.1 डेप्थ पण 1.1 तर मग काय 5.4 इंटू 1.1 इंटू 1.1 हे किती येईल मित्रांनो 6.534 6.534 नंतर S1 हा शॉर्ट वॉल पहिली शॉर्ट वॉल किती आहे पहिली शॉर्ट वॉल S1 किती आलेली आपली 3.8 प्लस विड्थ 3.8 प्लस विड्थ मायनस विड्थ सॉरी 3.8 मायनस विड्थ 3.8 मायनस विड्थ किती आहे मायनस विड्थ किती आहे मित्रांनो आपली हा 1.1 विड्थ आहे 1.1 विड्थ आहे तर 3.8 मायनस 1.1 किती येतं 2.7 हा ही एकच क्वांटिटी आहे नाही क्वांटिटी किती आहे 1 2 3 तीन क्वांटिटी किती क्वांटिटी मित्रांनो तीन क्वांटिटी आहे तीन क्वांटिटी 2.7 1.1 विड्थ आहे 1.1 डेप्थ आहे हा तर 3 गुणिले 2.7 गुणिले 1.1 गुणिले 1.1 हे किती येतं मित्रांनो 9.801 9.801 9.801 नंतर एस टू ची किती विड्थ S2 किती आलेली आहे 3.3 3.3 S2 किती आहे 3.3 हे मी 3 समजलंय बरं का विद्यार्थी हे किती आहे तुम्ही नीट बघून घ्या हे जे हे मी 3 समजलेलं आहे हे किती आहे तुम्ही बघून घ्या लक्षात 3च असणार आहे ते हा हे 3.3 मायनस विड्थ विड्थ किती आहे हा विड्थ आता S2 साठी पण तीच 1.1
3.3 मायनस 1.1. 3.3 मायनस 1.1. 2.2. 2.2 किती क्वांटिटी आहे? 2 वॉल आहेत. 2.2 ही एक आणि ही एक. 2.2 हा नंतर 2.2 झालं. नंतर विड्थ किती? 1.1. हाईट किती? 1. तर बघा मित्रांनो, 2 इंटू 2.2 इंटू 1.1 इंटू 1.1 किती येतं हे मित्रांनो? 5.324. 5.324. आता ह्या चौघांची बेरीज करायची मित्रांनो. 22.264 प्लस 6.534 प्लस 9.801 प्लस 5.324 हे टोटल येतं 43.923 मीटर क्यूब. 43.923 मीटर क्यूब. हा व्यवस्थित बघा मित्रांनो, काय अडचण असल्यास विचारा. हा 43.923 हे झालं तुमचं लॉंग वॉलचं एक एक्सकॅव्हेशन. लॉंग वॉल, शॉर्ट वॉल मेथडनी एक्सकॅव्हेशन. याचा स्क्रीनशॉट मारू शकता मित्रांनो. हा याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. हा नंतर आता बघा मित्रांनो, शॉर्ट वॉल मेथडनी सॉरी आता एक्सकॅव्हेशन झालं. आता आपल्याला बघायचंय आपल्याला आता बघायचंय आता आपल्याला बघायचंय मित्रांनो पीसीसी. पीसीसी 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 आता पीसीसी साठी बघा मित्रांनो, हा तेच फॉर्म्युले राहतील, तेच सगळं राहील. आता बघा इथं नंबर्स, इथं लेंथ, इथं ब्रेड्थ, इथं हाईट, इथं क्वांटिटी, इथं टोटल क्वांटिटी. टोटल क्वांटिटी हा तर आता बघा सगळ्यात पहिले लेंथ 1 हा 8.1 जास्त डोकं लावायचं काम नाही आता. प्लस विड्थ 8.1. विड्थ किती मित्रांनो? हीच हे पीसीसी असतं. हे पीसीसी असतं. जे दाखवलेलं आहे ते पीसीसी असतं. आलं लक्षात? हे पीसीसी असतं. सिमेंटचं सिम्बॉल आहे. सिमेंट काँक्रीटचं सिम्बॉल आहे. हा 8.1 प्लस त्याची विड्थ आहे 1.1 म्हणजे 9.2. तर किती लेंथ वॉल किती आहेत? 2 वॉल आहेत. 9.2 च्या आहे. विड्थ आहे 1.1. हाईट किती आहे? इथून ते इतकी. इथून ते इतकी हाईट आहे 200. इथून ते इतकी हाईट आहे 200. म्हणजे 200 ला जर 1000 ने भागितलं, 200 ला जर 1000 ने भागितलं, 200 ला जर 1000 ने भागितलं तर 0.2. 0.2 तर 2 इंटू 9.2 इंटू 1.1 इंटू 0.2 हे किती येतं? 4.048. 4.048. 4.048 आलं लक्षात? 4.048. नंतर याच्यात लॉंग वॉल 2. लॉंग वॉल 2 साठी बघा मित्रांनो, लॉंग वॉल 2 4.3 प्लस विड्थ 4.3 प्लस विड्थ किती? 1.1 म्हणजे 4 सॉरी प्लस 1 केलं 4.3 प्लस 1.1 5.4. 5.4 हा किती वॉल्स आहेत? लॉंग वॉल किती? एकच आहे. एक हा 4 5.4. 5.4 याची विड्थ किती आहे? 1.1. याची हाईट किती आहे? 0.2. 0.2 तर मग किती येईल मित्रांनो हे? 5.4 गुणिले 1.1 इंटू 0.2 हे येतं बघा 5.4 गुणिले 1.1 इंटू 0.2 हे येतं 1.119 188 म्हणजे 19. 1.118 म्हणजे 1.9. नंतर हे झालं. आता शॉर्ट वॉल. शॉर्ट वॉल मध्ये शॉर्ट वॉल मध्ये हा शॉर्ट वॉल मध्ये शॉर्ट वॉल मध्ये शॉर्ट वॉल S1 3.8 ची त्याच्यातून विड्थ मायनस करायची 1.1. हे किती येतं? 2.7. किती शॉर्ट वॉल आहे? 1 2 3 3 2.7 1.1 विड्थ आहे 0.2. तर ह्याचं बघायचं 3 गुणिले 2.7
1.1 इंटू 0.2 इज इक्वल टू 1.782 1.782. तर शॉर्ट वॉल 2 चं बघू मित्रांनो. शॉर्ट वॉल 2 शॉर्ट वॉल 2 मध्ये काय? शॉर्ट वॉल 2 मध्ये बघा मित्रांनो, शॉर्ट वॉल 2 शॉर्ट वॉल 2 3.3 मायनस 1.1 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 किती येतं ते 2.2 2.2. तर हे किती क्वांटिटी आहे? शॉर्ट वॉलच्या 2 क्वांटिटी आहे. 2 इंटू 2.2 1.1 हाईट आहे 0.2. तर 2 गुणिले 2.2 1.1 इंटू 0.2 हे तर किती येतं? 2 गुणिले 2.2 इंटू 1.1 इंटू 0.2 हे येतं मित्रांनो 0.968. आता हे सध्या एवढंच विचारलंय तर आपण एवढंच करू. बाकीच्या ह्याचं मी तुम्हाला पूर्ण सगळ्या ह्याच्यात फ्लोरिंगमध्ये स्लॅबमध्ये सगळ्या ह्याच्यात क्वांटिटीज कसं काढायचं ते पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकवणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 0.968 टोटल बेरीज येते याची 7.988 म्हणजेच 8 जरी धरलं तरी चालतं मीटर क्यूब इन पीसीसी. हे झाले तुमचे 2 प्रॉब्लेम. आलं लक्षात? आता काल एक टाकला, आता एक टाकतो. काल म्हणजे सकाळी एक टाकला आणि आता एक टाकतोय. धन्यवाद.